काम करावंच लागतं बघा खुरप्याने. आणि बघा तोंड तर कसलं झालं यानं नुसतं. काम करावंच लागतं गाईच, खूप काम करावं लागतं. ते बघा आमचं रूमनं तिथे सोडलं आहे, तेच घेऊन काम करावं लागतं. ते आता घेऊन चालायचं. रूमनंच म्हणतो त्याला, नाव काय, नाव हां नवीन आहे हो सध्या ह्या फील्डमध्ये. नाव काय त्याचं कमेंट बॉक्समध्ये सांग काय, जर माझं कोण काय चुकलं असलं तर त्याचं नाव काय तुम्ही सांगू शकता. त्याचं नाव मला काय अजून माहीत नाही. आमच्याकडे तर त्याला डुबं म्हणतात. डुबं म्हणजे चाकाचं चाक आहे त्याला. आणि ह्याने काढायचं खुरप्याने त्याचं, म्हणजे खाली जर तण अडकलेलं असतं ना गवत, ते त्यानं काढायचं असतं त्याला. आणि ते फक्त फिरवत चालायचं असतं. फिरवत घेऊन जायचं. बघा गाय कशा चारा खात आहेत. गाईंचं खायला चालूच आहे, सगळं चालूच आहे आपलं काम. बंद नाही बघा काहीच, कंटिन्यू काम करा. याने असंच डुबत चालायचं पार तेवढ्यात लांबपर्यंत. असं डुबत चालावं लागतं गाईच. डुबा काय नाही, होईल. डुबत चला असंच डुबत चला. एवढं डुबायचं आहे, डुबायला चालूच आहे. हे बघा हे डुबायला चालू आहे आमचं शेत. आणि ते दिसतं ते तिकडे पलीकडे, ते आहे रुमणं. काय म्हणतात त्याला, रुमणं नाही गाईच, काय म्हणतात बघा, काय म्हणतात त्याला, डुबं म्हणतात त्याला. तर त्या डुब्यानं एवढं आम्हाला असं डुबायचं आहे. हे बघा हे जे छोटे तण राहतं ना, हे बघा हे जे छोटे तण राहतं ना, हे त्या डुब्याने काढतात. आणि ही काढूनच मग नवीन प्रोसेस सुरू होते. तेव्हाच मग पावटा चांगला येतो. त्याला म्हणतात पावटा. आणि ह्याच्यात आहे तुम्हाला दिसणारं पाणी सोडायला ठिबक सिंचन, तुषार सिंचन, काय म्हणतात त्याला, स्प्रिंकलर. नावं मला माहीत नाहीत, नवीन आहे ह्या गोष्टीमध्ये, पण तरी पण आपलं होईल तेवढं तर नावं घेतो. हे बघा अशा प्रकारे बनवायचं आपल्याला. आता मी तुम्हाला सांगतो कसं डुबायचं ती बघा. आता नुसतं डुबते चलो डुबायला चालूच आहे. हे बघा कसं डुबत चालायला खूप वेळ लागतो बघा. असंच चालतं डुबं नुसतं, सारखं काढावं लागतं बघा खुरप्यानं. सारखं त्याची घाण काढावं लागते, तण काढावं लागतं सारखं खुरप्या. ह्याच्यात अशी घाण अडकते. ही फिरवताना इथून असं ना, ह्याच्यातून बघा हे असं असतं आणि हे मोकळं. तरी फिरवताना ह्याच्यात घाण अडकते. ते बघा ह्याच्या साह्यानं काढायचं असतं सारखं. हे बघा असं पकडायचं आणि असं काढावं लागतं. घाण निघली की अजून चांगलं चालतं. थांबवायचं, अजून थोडं काढायचं, थांबवायचं, काढायचं, हेच चालू. खरा काढावं लागतं बघा.